राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे मंत्री उदय सामंतांच्या भेटीला कालच आष्टीकरांनी घेतली होती एकनाथ शिंदेंची भेट। नीट पेपरफुटी प्रकरणी मोठेगावकरची मोडस ऑपरेंडी उघड। पुरावे नको म्हणून हाताने लिहून काढले होते प्रश्न, सीबीआयच्या तपासात माहिती उघड। शिवराज मोठेगावकरनं मुलासाठी नीटचा पेपर फोडल्याची चर्चा। लातूरात सीबीआयच्या पथकाकडून मोठेगावकरच्या मुलाची चौकशी। नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडवर। खासगी क्लासेससाठी नियमावली लागू करणार, शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड झाल्यानंतर सीबीआय तपासाला वेग। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी काही विद्यार्थ्यांची चौकशी, तर नागपूर चंद्रपूरसह विदर्भातील काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले। अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी अशोक खरातची चौकशी करा। 21 ते 31 जानेवारी दरम्यान खरातनं 5 हँडसेट बदलले। अंजली दमानी यांच्या दाव्यानं खळबळ। अशोक खरातला ईडी करणार अटक। कोर्टाकडून अशोक खरातला अटक करण्याची ईडीला परवानगी। अटक करून उद्या पुन्हा कोर्टात करणार सादर। एक बार मैं काहीतरी की खुद का भी नाही सुनता काय काय म्हणतात की ते तसं आता आम्ही एकदा ठरवलंय, आता आम्ही आमचं सुद्धा ऐकणार नाही। मंत्री जयकुमार गोरेंच्या पंचतारांकित हॉटेलसाठी शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलली। महामार्ग होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची रेष। शक्तीपीठ विरोधी मेळाव्यातून राजू शेट्टींचा घणाघात। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी महागलं, तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री। ब्रेकिंग न्यूज समोर येते। न्यूज 18 मराठीच्या बातमीनंतर आता आमदार रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केली आहे। अजित पवारांच्या मृत्यूबाबत रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केली आहे। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरातचं कनेक्शन समोर येत असून त्या 6 दिवसांमध्ये खरातने 4 फोन बदलले, तर एक फोन केवळ 19 मिनिटांचा कॉल करून बदललाय। अशोक खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय भयानक असून या प्रकरणामध्ये सीआयडीकडे माहिती देऊनही कारवाई होत नाही। त्यामुळे तात्काळ सीबीआयकडे हा तपास देणं गरजेचं आहे। सीबीआयकडे तपास देण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल ही अपेक्षा आहे। सरकारने आता जास्त उशीर करायला नको, अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच। शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील, असं पोस्ट रोहित पवार यांनी एक्सवर केली आहे। तर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत न्यूज 18 मराठीच्या दिलेल्या माहितीवर बातमीवर भाष्य केलंय। भोंदू अशोक खरात यांनी वारंवार फोन बदलले। अजितदादांचा मृत्यू ज्या महिन्यामध्ये झाला त्या महिन्याच्या काळामध्ये भोंदू अशोक खरातनं वारंवार फोन बदलले। तर अजित पवार मृत्यू प्रकरणातही अशोक खरातची सविस्तर चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूआधी 6 दिवसांमध्ये अशोक खरातनं 4 फोन बदलल्याची माहिती आहे। एक हँडसेट फक्त 19 मिनिटांसाठी एका फोन कॉलसाठी बदलल्याचाही दावा दमानिया यांनी केलाय। खरातनं फोन हा सर्व्हिलन्सवर असल्याच्या भीतीमुळे हँडसेट बदलले असल्याची शक्यता अंजली दमानिया यांनी वर्तवली आहे। जानेवारी 2026 या महिन्यामध्ये म्हणजे 10 दिवसांमध्ये खरातनी तब्बल 5 वेळा त्याचे फोन बदलले। म्हणजे प्रत्येक फोनला एक IMEI नंबर असतो आणि आत्ताच्या घटकेला आपण जेव्हा AI वर ही माहिती मी टाकली आणि तेव्हा शोधलं तर दिसतंय की
21 ते 31 या दिवसांमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त फोन स्विचिंगचं काम केलंय. त्याच्यात आणि महत्वाची माहिती अशी की एक फोन ज्याचा IMEI नंबर मी आता सातपुते मॅमना पाठवलाय, त्या दिवशी म्हणजे 27 जानेवारी ते 31 जानेवारी त्यांनी एक फोन वापरला जो त्यांनी परत कधीही वापरला नाही. यानंतरची बातमी नवी मुंबईतून. नवी मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात मराठी उद्घोषणा केली नसल्यामुळे नवी मुंबई आणि रायगड मनसे कार्यकर्त्यांनी नवी मुंबई विमानतळातील इंडिगो कार्यालयासमोर आंदोलन केलंय आणि जाब विचारलाय. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. या मराठी भाषेला आत्ताच काही वर्षांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. मग इंडिगो व्यवस्थापन याला माज का, हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही विचारतो. आज एक हा करंटेपणा का केला जातो इंडिगो व्यवस्थापन? लवकरच उद्घोषणा मराठीत झाली पाहिजे. मुळात इंग्रजी आणि मराठीतच झाली पाहिजे. हिंदीची गरज काय? व्यवस्थापनाला आम्ही पुढचे 24 तास देतोय. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयासाठी आपल्या पद्धतीने व्यवस्थापनाला धडा शिकवेल. यानंतर पुढची बातमी पाहूयात. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आयात निर्यातीवर झालाय. तर दुसरीकडे गावाकडे गेलेले ड्रायव्हर परत न आल्यामुळे JNPA बंदरामध्ये कंटेनर अडकून पडलेत. उन्हाळी सुट्टीमुळे महाराष्ट्राबरोबरच परराज्यात परिवारासोबत मोठ्या संख्येने गेलेले ड्रायव्हर आणि कामगार हे लवकर येण्याची चिन्ह दिसत नसल्यामुळे JNPA बंदरामध्ये हजारो कंटेनर आलेला माल बाहेर काढण्यासाठी चालकांची कमतरता भासू लागली आहे. अजूनही बहुतांश ड्रायव्हर गावाकडे असल्यामुळे याचा फटका आयात निर्यातीला बसलाय. मी आता सध्या JNPA बंदराजवळ आहे. आपण बघू शकता की 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीचा परिणाम आता आयात निर्यातीवरती झालेला आहे आणि JNPAच्या बंदरांमधल्या जे कंटेनर्स ये जा करत होते त्याच्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे. आणि आपण जर पाहता की नेहमीच हा गजबजलेला परिसर असतो, इथे कंटेनर्सची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र आता फारसे कंटेनर्स या रस्त्यावरती तुम्हाला दिसत नाही. कारण आहे, याचं कारण एकच आहे, ते म्हणजे JNPA बंदरामधून कंटेनरची ये जाची संख्या कमी झाली आहे. याचं कारण एकच आहे की 5 राज्याच्या निवडणुकांसाठी जे ट्रेलर चालक जे आहेत ते आपल्या गावी गेले होते आणि त्यामुळे याचा परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर मे महिन्याचा हा सुट्ट्यांचा काळ आहे. यामध्ये देखील ह्या सगळ्या वाहनधारकांनी आपल्या कुटुंबासह ते आपापल्या गावी गेलेत. त्यामुळे सध्या या कंटेनर्स म्हणजे ट्रेलर्स चालवण्यासाठी ड्रायव्हर्स मिळत नाही आणि त्याचमुळे याचा परिणाम JNPAच्या बंदरावर झालेला आहे. आणि आपण बघू शकता की आयातीवरतीही तेवढाच परिणाम झाला आणि जो माल निर्यात करण्यासाठी आला होता तो देखील JNPA बंदरामध्ये पडून आहे. JNPAच्या बंदराचा परिसर यामध्ये कंटेनर्स तर पडलेले आहेतच, पण त्याचबरोबर JNPA बंदराच्या परिसरामध्ये जे कंटेनर यार्ड आहे ते कंटेनर यार्ड मोठ्या प्रमाणात आहे. त्या कंटेनर यार्डमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कंटेनर पडून आहेत. हा जो माल आहे याच्यामधला हा माल अजून किती दिवस असाच पडून राहील हे मात्र सांगता येत नाही. कारण का अजून मे महिन्याचा संपत आलेला आहे. जून मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर कदाचित हे सगळे ड्रायव्हर्स जे आपापल्या गावी गेलेत ते परत आल्यानंतर परिस्थिती सुरळीत होईल. परंतु त्याला देखील अजून 1 महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये JNPA बंदरामधली जी वाहतूक आहे, जी आयात निर्यात आहे ती मात्र नक्कीच मंदावलेली आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, उरण. यानंतरची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यामधून. हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. यावेळी वाहनधारकांनी मोठमोठ्या कॅन्स घेऊन पंपावर रांगा लावल्यात. दरम्यान इंधनासाठी झुंबड उडाली आणि अनेक ठिकाणी वादाची ठिणगी पडली. यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगत पेट्रोल पंपावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय. पोलीस बंदोबस्तामध्ये डिझेलची विक्री करण्यात येते, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष घरत यांनी. पाहूयात. हिंगोली जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी जे आहे ते अनेक पेट्रोल पंपावरती डिझेल तुटवडा जाणवत आहे. आपण बघतोय की सध्या हिंगोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावरती हे एक सामान्य चित्र झालं आहे की शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलसाठी अशा मोठमोठ्या कॅन घेतलेल्या आहेत आणि कोणत्याही पंपावर गेलं तर ही स्थिती सारखीच आहे. परंतु आजची स्थिती जर आपण पाहिली तर हिंगोली शहरातील मी एका
पेट्रोल पंपावरती आहे आणि आज चक्क गर्दीला आवरण्यासाठी आणि कुठलेही वाद होऊ नयेत, पेट्रोल पंप चालकाशी नागरिकांचे वाद होऊ नयेत, नागरिकांनी शिस्तीत डिझेल घ्यावं याकरिता जिल्हा पोलिसांनी जे आहे ते पंपावरतीच पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. चक्क पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये देखरेखीमध्ये इथे जे आहे ते नागरिकांना डिझेल विक्री केले जात आहे. क्वचितच असं घडतं की पोलिसांना एखाद्या पेट्रोल पंपावरती बंदोबस्त लावून डिझेल विक्री करण्याची वेळ जी आहे ते जिल्ह्यामध्ये आली आहे. इकडच्या बाजूला आपण बघतोय की इकडे वाहनांच्या रांगा आहेत आणि इकडे शेतकऱ्यांनी आणलेल्या ट्रॅक्टरसाठी आणलेल्या या डिझेलच्या रिकाम्या कॅनांच्या या रांगा आहेत. जिल्ह्यामध्ये जे आहे ते अनेक पंपावरती ही स्थिती आहे आणि शेतकऱ्यांना जे आहे ते आता पंपावरती रांगेत लागू नाकी नऊ आलेत. हिंगोलीतील शहरातील पंपावर अक्षरशः पोलीस बंदोबस्त लावावा लागत आहे. मनीष करात, न्यूज 18 मराठी, हिंगोली.